नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची इथे जाहिरात किंवा बातमी निघून आलेली आहे। ती अशी आहे, विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत इथे वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघालेली आहे। पदभरतीसाठी जाहिरात क्रमांक असणार आहे 1/2025 दिनांक 27/3/2025 म्हणजे आजच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट क आणि गट ड मध्ये विविध संवर्गातील रिक्त पदभरती इथे सरळ सेवा पदभरती मार्फत भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता, इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज भरायचा आहे। अशा प्रकारे एकूण 620 पदांकरिता विद्यार्थी मित्रांनो इथे पदभरती केली जात आहे। फॉर्म भरण्याची जी सुरुवात होत आहे 28 मार्च 2025 पासून हे स्टार्ट होत आहे आणि 11/5/2025 पर्यंत तुम्ही इथे हा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी लिंक असणार तुम्हाला www.nmmc.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच हा अर्ज भरायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की कुठल्या पदासाठी किती जागा इथे भरून घेतल्या जात आहे, त्यासाठी तुम्हाला पेमेंट किती भेटणार आहे आणि कोणती पदे भरून घेतली जातात। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियरचं हे पद आहे। S15 चे इथे वेतन श्रेणी भेटणार आहे 41,800 रुपयापासून 1,32,300 रुपयापर्यंत तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे आणि त्यासाठी एक पद इथे भरून घेतलं जात आहे। दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे सिव्हिलसाठी पद आहे। S14 पेमेंट स्केल भेटणार आहे 38,600 पासून 1,22,800 रुपये इतकं तुम्हाला पेमेंट दर महिन्याला दिलं जाणार आहे। एकूण 35 जागा विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहेत। कनिष्ठ अभियंता स्थापत्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी इथे 6 पदे भरून घेतली जात आहेत। त्यासाठी S14 पेमेंट स्केल भेटणार आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पण पाहायला भेटणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नंतरचं पद आहे उद्यान अधीक्षकचं पद आहे। S14 पेमेंट स्केल आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये तुम्हाला इतकं पेमेंट भेटणार आहे आणि एक पद तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। नंतरचं पद आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारीचं पद असणार आहे। S14 पेमेंट स्केल आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये तुम्हाला पेमेंट पाहायला भेटणार आहे आणि एकच पद इथे पण भरून घेतलं जात आहे। वैद्यकीय समाजसेवकचं दुसरं पद असणार आहे, त्यासाठी S14 पेमेंट स्केल भेटणार आहे 38,600 रुपयापासून 1,22,800 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहे। एकूण 15 जागा इथे भरून घेतल्या जात आहेत। डेंटल हायजिनिस्ट नंतरचं पद असणार आहे S13 पेमेंट स्केल असणार आहे, त्याच्यामध्ये 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट दिलं जाणार आहे आणि 3 पद इथे भरून घेतलं जात आहे। नंतरचं पद असणार विद्यार्थी मित्रांनो स्टाफ नर्स किंवा नर्स मिडवाईफचे पद असणार आहे GNM असं हे पद आहे। एकूण S13 पेमेंट स्केल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे दिलं जाणार आहे 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये तुम्हाला दर महिन्याला पेमेंट इथे पाहायला भेटेल आणि 131 जागा विद्यार्थी मित्रांनो इथे भरून घेतल्या जात आहेत। म्हणजे या जाहिरातीमधील सर्वात महत्त्वाच्या जागा स्टाफ नर्स या पदासाठी भरून घेतल्या जात आहेत। त्यानंतर पद आहे डायलिसिस तंत्रज्ञाचं पद आहे S13 पेमेंट स्केल असणार आहे आणि त्यासाठी 35,400 रुपयापासून 1,12,400 रुपये एवढं पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि त्यानंतर 4 पदे इथे भरून घेतले जात आहेत। नंतरचं पद आहे सांख्यिकी सहाय्यकचं पद आहे S13 पेमेंट स्केल आहे, पेमेंट परत तेच 35,000 भेटणार आहे, 3 पदे भरून घेतले जात आहेत। त्यानंतर आहे ECG तंत्रज्ञाचं पद आहे S13 पेमेंट स्केल भेटणार आहे 8 पदे इथे भरून घेतल्या जात आहेत। नंतरचं पद आहे CSSD तंत्रज्ञ असणार आहे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट मध्ये पद असणार आहे। S13 पेमेंट स्केल भेटणार आहे आणि तुम्हाला परत 5 पोस्ट इथे पाहायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर अशा प्रकारे हे सर्व पदे इथे तुम्हाला पाहायला भेटतील। त्यानंतर महत्त्वाच्या तारखा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहून घ्यायच्या। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे 28 मार्च तुमची स्टार्टिंग डेट असणार, तुम्ही इथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता या तारखेपासून। त्यानंतर आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे 11/5/2025 पर्यंत रात्री 11:55 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। ऑफलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरायची अंतिम मुदत म्हणजे शेवटची तारीख असणार आहे 11/5/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे फीस भरू शकता।
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक म्हणजे परीक्षा होण्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट तुम्हाला ईमेलवर भेटून जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रात नमूद केल्यानुसार म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला इथे उपलब्ध केलं जाणार आहे. परीक्षा कधी होणार आहे त्यासोबत हॉल तिकीट तुम्हाला वेबसाईटवर पाहायला भेटणार आहे. नंतर महत्त्वाचा परीक्षा फीस किती असणार आहे तर आकारण्यात येणारे शुल्क म्हणजे तिथे खुल्या वर्गासाठी ओपन विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये ते एक्झाम फीस असणारे विद्यार्थी मित्रांनो आणि इतर मागास वर्गासाठी बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ते 900 रुपये फीस आकारली जाणार आहे. परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र परीक्षा पत्रामध्ये नमूद केले जाणार आहे. हॉल तिकीट येईल तेव्हा तुम्हाला सर्व माहिती इथे पाहायला भेटणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठी जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये स्टाफ नर्स या पदासाठी 131 जागा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहायचा आहे. यानंतर या भरतीसाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे याच्यानंतर आपल्या चॅनलवर याबद्दल दुसरा सविस्तर व्हिडिओ येणार आहे. तर सर्वांनी त्या व्हिडिओला आपण सविस्तरपणे पाहून घ्यायचं आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व सविस्तर माहिती एज्युकेशन काय लागणार आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे सर्व माहिती आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. 2 दिवसामध्ये तो पण फुल डिटेल नोटिफिकेशन येणार आहे. तर अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे. अजूनही वेळ आहे फॉर्म भरण्यासाठी अभ्यास करण्यासाठी. तर अशा डेली जॉब अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.